आणि यानंतरची बातमी विदर्भ आणि मराठवाड्यातल्या भूकंपाची। विदर्भ आणि मराठवाड्यात भूकंपाचे धक्के बसलेत। मराठवाड्यामध्ये 4 ठिकाणी भूकंपाचे धक्के बसलेत आणि 4.5 रिश्टर स्केलचा हा भूकंप होता। हिंगोली, परभणी, नांदेड, जालना आणि विदर्भातील वाशिममध्ये हा भूकंप झाला। हिंगोली जिल्ह्यामध्ये 7:15 भूकंपाचे धक्के जाणवले। हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर हे भूकंपाचं केंद्रबिंदू होतं। अचानक भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। जालना जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेले आहेत। तर मराठवाड्यामध्ये 4 ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज 7:15 वाजता भूकंपाचा धक्का बसला। वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव या 5ही तालुक्यात धक्के जाणवले। हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, वाशिम या ठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले। 4.2 रिश्टर स्केल एवढी भूकंपाची नोंद झाली आहे। भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असल्याची माहिती आहे। परभणीमध्ये सेलू, गंगाखेड भागामध्ये भूकंपाचा धक्का बसला। जालन्यामध्ये अंबड, घनसावंगी तालुक्यात 7.18 भूकंप जाणवला। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध तुझं।